रोहा तालुक्यातील वरसे येथे चंद्रबाई रामचंद्र कोंडे ट्रस्ट संचलित लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट विद्यालयाला रोहा पोलीस उपाधीक्षक रवींद्र दौंडकर यांनी भेट दिली आहे। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोकणातील तरुणांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। संस्थेचे संस्थापक उदय कोंडे व शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी प्रतिभा उदय कोंडे यांनी दौंडकर यांचे स्वागत केले। उदय कोंडे यांनी सांगितले की 12वी नंतर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी योग्य पर्याय मिळावा आणि विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सक्षम बनवावे यासाठी हे विद्यालय सुरू करण्यात आले। विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। विद्यार्थ्यांना संबोधित करताना उपाधीक्षक दौंडकर म्हणाले, आपल्या सुरक्षेची काळजी आपण स्वतः घ्यावी। पोलीस नेहमी सेवेसाठी तत्पर असतात, मात्र स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे आहे। त्यांनी चंद्रबाई कोंडे ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि कोकणातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या हॉटेल मॅनेजमेंट विद्यालयात प्रवेश घ्यावा असेही सांगितले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आपल्या या लीलावती संस्थेचे सर्व आदरणीय कोंडे साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी कोंडे मॅडम, तसेच माझं दावती भेट आणि यासाठी तुम्ही आवर्जून सुट्टीच्या दिवशी, रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी थांबलात आणि आलात। माझे 2 शब्द काय मला मी जे तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे किंवा टिप्स देणार आहे सुरक्षितेच्या संदर्भात, ते ऐकून घेण्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। टिप्स वगैरे आता सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की रोह्यामध्ये दरोडे वगैरे पडतात, तर मी थोडं सरांच्या ज्या काही सरांनी आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करतो। रोह्यामध्ये दरोडा वगैरे काही पडलेला नाही आहे। रोह्यामध्ये एक चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं होतं, परंतु त्यावर देखील नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही आणि आमच्या रोहा पोलिसच्या टीमनी अत्यंत मेहनत घेतली आणि त्याच्यावरती हळूहळू नियंत्रण मिळवलेलं आहे। दुसरी गोष्ट, नुकतीच एक चोरी घडली होती। ती चोरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, इथं तुमच्या बाजूलाच घडली होती। तर ती चोरी स्वतः म्हणजे तक्रार ज्या महिलेने दिली त्यांच्या पतीनेच चोरी केल्याचं निष्पन्न झालं तपासामध्ये। तर संपूर्ण मुद्देमाल देखील आम्ही तो रिकव्हर करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। तुम्हाला हे पण माहिती असेल की सुधागड तालुका जो आहे पाली, त्यामध्ये 2 गावं होती, गोंदाव आणि हातोंड म्हणून। त्या ठिकाणी 4 घरांमध्ये मोठा दरोडा पडला होता, सशस्त्र दरोडा पडला होता। त्यामध्ये दरोडा पडण्यापूर्वी एक जो आरोपी आहे तो त्या ठिकाणी रेकी करायचा, कांदा बटाटा विक्रीच्या बहाण्याने, भाजी विक्रीच्या बहाण्याने तिथं जाऊन तो रेकी करायचा आणि घरामध्ये कोण सिनियर सिटीजन राहत आहेत, कोण राहतं, प्रत्येक घराची त्याला इत्याभूत माहिती घ्यायचा आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते दरोडे टाकले होते। तर माननीय पोलीस अधीक्षक आमच्या दलाल मॅडम ज्या आहेत, मॅडमनी आल्यापासून ज्या पद्धतीने सूत्र हातात घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्था सुद्धा पूर्णपणे नियंत्रणात आणलेली आहे। ज्या चोऱ्या होत्या, घरफोड्या होत्या, त्या देखील पूर्णपणे डिटेक्ट करण्यामध्ये आणि आरोपींना पकडण्यामध्ये आम्हाला सर्वांना मॅडमच्या मार्गदर्शनाखाली यश मिळालेलं आहे। आता चोऱ्या ज्या होत आहेत तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात आहेत। आपण देखील या चोऱ्या होऊ नये याकरता प्रतिबंधात्मक उपाय योजना केली पाहिजे। आता काय केली पाहिजे? आता उदाहरणार्थ ताई बसलेल्या आहेत समोर, ताईंनी गळ्यामध्ये सोन्याच्या वस्तू घातलेल्या आहेत आणि आपण रस्त्याने जात आहोत। रस्त्याने जात असताना आपण ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेस आपली मान जी आहे ती खाली न घालता आपण सरळ आपल्या मागे, लेफ्ट राईट, समोर मागे कोण कशा पद्धतीने आपला कोणी पाठलागता करत नाही ना, आपल्या गळ्यातील सोन्याची वस्तू कोणी खेचण्यासाठी प्रयत्न तर करत नाही ना, यासाठी आपण सतर्क असायला पाहिजे। जर एखाद्याने जर प्रयत्न केलाच तर त्यांनी ते वाहन कुठलं वापरलेलं होतं, ते वाहन कोणतं आहे हे सांगण्यासाठी आपल्याला त्यासाठी त्या वाहनावरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे।
टू व्हीलर असेल तर टू व्हीलरचा नंबर तुम्हाला आठवायला पाहिजे, किंवा ती जे वाहन असेल त्या वाहनाला एखादा विशेष गुणधर्म त्या वाहनाचे असेल, किंवा त्याच्यावरती काहीतरी जय गुरुदेव लिहिलेलं आहे, त्याच्यावरती काही त्या नंबर प्लेटवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आहे, फॅन्सी नंबर प्लेट आहे, असं काहीतरी आपल्याला तुम्ही जर आठवून सांगितलं तर मग त्या पद्धतीने पोलिसांना त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. हे झालं मी तुम्हाला रस्त्यावरून जाताना सांगितलं. जर तुम्ही सोन्याचे दागिने घालता, तुम्ही म्हणा साहेब आम्ही सोन्याचे दागिने पण घालायचे नाही का? जरूर घालायचे, तुमचा तो अधिकार आहे आणि तुमचं रक्षण करण्याचा अधिकार, तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे आणि त्यासाठीच आम्हाला या ठिकाणी नेमलेलं आहे. तर तुम्ही शक्यतो ज्यावेळेस तुम्ही प्रवास करत असता, पायी जात असता किंवा वाहनातून किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करत असाल, त्यावेळेस शक्य होईल तेवढं आपल्या ज्या गळ्यातल्या वस्तू त्या अशा झाकून वगैरे घेतल्या तर समोरच्यावरती लक्ष साधता जाणार नाही. आणि आपण अलर्ट राहायला पाहिजे. आपण झोपतो, मग आपल्याला माहित नसतं, मग कधी कधी झोपेमध्येच कोणी बसमध्ये खेचतं आणि आपल्याला कळत नाही, किंवा कट करून घेऊन जातं, किंवा पिक पॉकेटिंग होतं, आपल्या पर्समध्ये काही वस्तू असतात त्या घेऊन जातात. तर आपली वस्तू आपल्या जवळ असायला पाहिजे. हे झालं रस्त्यावरून जात असताना. दुसरं, आपली मुलं जी आहेत, लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांवरती पण आपलं लक्ष असायला पाहिजे. ज्या वेळेस आपण त्यांना खेळण्यासाठी बाहेर नेत असतो, बाहेर नेल्यानंतर त्यांना समजा तुम्ही एकटं सोडलेलं आहे तर तुम्ही कृपा करून एकटं सोडू नका. त्यांच्यावरती तुमचं वॉच असणं गरजेचं आहे. समजा तो मुलगा किंवा एखादा समजा त्याच्या बाबतीमध्ये त्याला कोणी घेऊन जाऊ शकतं त्याला, किंवा त्याच्या बाबतीत एखादा अपघात होऊ शकतो, एखादं वस्तू पडू शकते वरतून किंवा काही, तर त्यावेळेस आपलं लक्ष गरजेचं आहे. आपल्या वाहनांची सुद्धा जबाबदारी त्याच पद्धतीने घेतली पाहिजे. टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, ज्या वेळेस आपण वाहन घेऊन जातो आणि पार्क करतो तर आपलं लक्ष असं पाहिजे की आपलं वाहन आपल्या आटोक्यात दिसायला पाहिजे. आपले वाहन अशा ठिकाणी उभं केलं पाहिजे ज्या ठिकाणी नो पार्किंग आहे. आता नो पार्किंगच्या बोर्डच्या तिथंच आपलं वाहन थांबवायचं आणि मग पोलिसांना मग कारवाई करायला तुम्ही संधी देताय. तर अशा ठिकाणी वाहन उभं करा ज्याचं आपली नजर राहील, म्हणजे आपल्यावर आपलं लक्ष राहील. आणि शक्य होईल तेवढं ज्यावेळेस तुम्ही टू व्हीलर वापरता, ऍक्टिव्हा गाडी असू दे किंवा तुमची दुसरी कुठली अन्य बॅटरीवरती चालणारी स्कूटर असू दे, तुम्ही हँडल लॉक करायला विसरू नका. किती पण उशीर होते, किती पण घाई असू दे, पण हँडल लॉक झाला की नाही ते पण तुम्ही चेक करत जा. शक्यतो हँडल लॉक जर गाडीचा असेल तर गाडी चोरी होत नाही. आपल्याकडे रोहा विभागामध्ये, म्हणजे माझ्या रोहा डिव्हिजनमध्ये तर वाहन चोरीचे प्रमाण अत्यंत कमी आहे, म्हणजे फार रेअरेस्ट टू रेअर आहे. दुसरं, आपली जे आपण ज्या घरामध्ये राहतो, निवासस्थानामध्ये राहतो, त्या निवासस्थानाचं देखील अशाच पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्या घराला सेफ्टी डोअर लावणं गरजेचं आहे. सेफ्टी डोअर म्हणजे भक्कम दरवाजा पाहिजे. त्याला बाहेर सेफ्टी डोअरला फक्त लॅच लावा, त्याला बाहेर कडीगोंड्या लावू नका. का कडीगोंड्या लावायचा नाही सांगा? ऍब्सोल्युटली राईट. येस, मॅडमना माहिती आहे. चोर काय करेल, बाकीच्यांची चोरी करताना तुमच्या दरवाजाला पण कडी लावून टाकेल आणि तोपर्यंत दुसऱ्या घरातली चोरी करून मोकळा होईल. आता म्हणाल तुम्ही साहेब खूप खर्चिक बाब आहे दरवाजा लावणं वगैरे, पण आपल्या आयुष्यापेक्षा तर मोठं नाही ना. आपलं आयुष्य एवढं सोपं आहे का हो? एवढं स्वस्त आहे का? तर आपण जर आपल्या आयुष्याची काळजी नाही घेतली, हार्डली 5-6 हजार रुपये खर्च येतो, तो एक तुम्ही लावू शकता. दुसरं, जर तुम्हाला झालं शक्य तर 5-6 हजारामध्ये हल्ली तुम्हाला माहिती आहे सौर ऊर्जेवरती कॅमेरा सुद्धा आपल्याला मिळतो. जर आपण आपल्या घराच्या बाहेर जर एखादा कॅमेरा लावण्यामध्ये सक्सेस झालो तर आपल्या सुरक्षितेसाठी आपण ज्या वेळेस, पण त्याचं तुम्ही जे प्रक्षेपण आहे ते तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या मुलाच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या भावाच्या मोबाईलमध्ये घेतलं तर तुम्हाला ऑनलाईन तुमचं घराचं रक्षण करता येऊ शकतं. बऱ्याचशा अशा टिप्स आहेत तुम्हाला मी सांगू शकतो. दुसरी गोष्ट, सोशल मीडियाचा जो गैरवापर होत चाललेला आहे. मोबाईलवरती आपण कंटिन्यू आपल्या प्रोफाईल टाकतो, आपले फोटो टाकतो, आपल्या नातेवाईकांचे फोटो टाकतो. आपण फेसबुकवरती, FBच्या पेजवरती आपण फिरायला चाललोय बाहेर, आपण पिकनिकला चाललोय, आपण मैत्रिणींबरोबर गेट टुगेदरला चाललोय, असं कृपा करून टाकू नका. आणि मुलींनी आणि महिलांनी पण कृपा करून तुमचे फोटो या प्रोफाईलवरती अपलोड करू नका, कृपा करून. जेणेकरून त्या फोटोचा वापर त्याच्यामध्ये एडिटिंग करून, त्याच्यामध्ये काहीतरी मॉर्फिंग करून तुमचा फोटोचा दुरुपयोग होऊ शकतो. तर ते शक्यतो त्या गोष्टी टाळू नका. आणि अननेसेसरीली कुणाच्या बरोबर FB वरती चॅटिंग करत असताना पूर्णपणे विश्वास ठेवू नका. जोपर्यंत तुम्हाला त्याची कल्पना येत नाही की हा व्यक्ती कोण आहे,
तुम्हाला एखाद्या वेळेस मुलगी असेल तर तिच्याबरोबर चॅटिंग करणारा जर हा एखादा मुलगा असेल आणि तो मुलगी म्हणून तुमच्याशी चॅटिंग करू शकतो. तो विश्वासाच्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणाशी तुम्ही वार्तालाप करू नका. या सगळ्या सोशल मीडियाच्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, रिक्वेस्ट येतात आपल्या, कुठली लिंक येते ते लिंक शेअर करू नका. त्यापेक्षा आपण खात्री करा, कुठलीही बँका असू दे, कुठल्याही पतसंस्था असू दे, तुम्हाला कोणीही ऑनलाईन तुम्हाला कोणीही तुमचा नंबर विचारत नाही किंवा तुम्हाला कुठलीही प्रोसेस करायला सांगत नाही. हे लक्षात ठेवा. डोक्यात आपल्या हेच राहू द्या की कुठलीही बँक तुम्हाला फोनवरती तुमचं हे करा ते करा सांगत नाही. तुम्ही बँकेला जाऊन खात्री करायची आहे. तुम्हाला फोन भरपूर येतात. जोपर्यंत तुम्ही बोलता तुमचं ते ATM कार्ड जे आहे, डेबिट कार्ड जे आहे, ते डेबिट कार्डचं तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे, तुमचा नंबर जे आहे ते सांगा आम्हाला, आम्ही तुम्हाला लगेच नंबर चेंज करायचा आला, तुम्ही सांगून मोकळे होता. तुमचं पूर्ण वॉलेट जे आहे खाली होऊन जातं. तर ह्या गोष्टी खूप मायने करतात आपल्या आयुष्यामध्ये. आपण कष्ट करून मेहनत करून पैसे कमवतो आणि हे साले बसतात तिकडे, अशा ठिकाणी बसलेले असतात ते फसवणूक करणारी मंडळी, की त्यांना पकडणं खूप अवघड होतं. जर कळालं तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे काय करायला पाहिजे. 1049 ची हे आहे नंबर आहे, टोल फ्री नंबर, त्याच्यावरती तुम्ही कॉल करा. मग तुमचे जे हे आहे पैसे समजा त्यांनी डायव्हर्ट केले असेल पुढे फर्दर तो ट्रान्सफर करायचा असेल तर त्याला आळा बसू शकतो. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.